चला आज आपण कोबीचे पराठे बनवू। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलंय, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, थोडंसं आलं लसूण याच्यामध्ये पण मी किसून टाकलेलं आहे, हळद टाकली 1 चमचा, धने आणि मिरची पावडर ही 1 चमचा टाकते मी, कारण त्यात आलं लसूण मिरची वाटून घेतलेली आहे। हे आता सर्व मी मिक्स करून घेते। कोबी जरा वाफेला ठेवला 10 मिनिटासाठी, तोही मी याच्यामध्ये आधी मिक्स करून मग थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्सर मळून घेणार आहे। आता कोबी पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे, हा मी याच्यामध्ये मळून घेते, कारण कोबीलाही थोडं ओलसरपणा स्वतःचा ओला असतो। पिठाचा मी गोळा मऊसूद असा बनवून घेते, 1 चमचा गरम मसाला पावडर। आता हे मी सर्व मिश्रण मिक्स करून घट्टसर असा, जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही, गोळा तयार करते। पीठ मळून झाले, छान असा मऊसूद गोळा बनवून थोडं तेल लावून 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवते। सुक्या पिठामध्ये गोळून बनवते। हे पहा, माझा कोबीचा पराठा बनवून तयार झालेला आहे। हा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुम्ही कुठून पाहता हेही मला कळवा, कारण माझे व्हिडिओ कुठपर्यंत गेले हे मला समजले की आनंद वाटतो।